वसमत शहरात आरोग्य सेवेमध्ये आज मोलाची भर पडली आहे. डॉक्टर गजानन रामराव गारोडे आणि डॉक्टर मीनाक्षी गजानन गारोडे म्हात्रे यांच्या गारोडे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर बँक कॉलनी येथे लक्ष्मीकांत भैया नवखरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता वसमत आणि परिसरातील रुग्णांना दातांच्या सर्व उपचारांसाठी शहराबाहेर जाण्याची गरज उरणार नाही. आजच्या धावपळीच्या युगात दातांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष मोठे आजार ओढवून घेऊ शकते. हीच गरज ओळखून गारोडे दाम्पत्याने आई वडिलांच्या आशीर्वादाने रुग्णसेवेचा संकल्प केलाय. या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक मशीन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून डेंटल इम्प्लांटसह दातांच्या सर्व समस्यांवर उपचार केले जाणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लक्ष्मीकांत भैया नवखरे, डॉक्टर MR कॅतमवार यांच्यासह शहरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी अरुण निवळे, सागर राहेगावकर, प्रशांत देवांग, आंचल सर, साईप्रसाद शिंदे आणि सुधीर मुलगीर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉक्टर विजयराव हिरवे, डॉक्टर भीमा गारोडे, डॉक्टर लक्ष्मण पुरी, डॉक्टर सचिन कदम, डॉक्टर गणेश कलंदर आणि डॉक्टर ईश्वर बैकरे यांचे विशेष तांत्रिक सहकार्य या केंद्राला मिळाले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मारोतराव रामराव नामदेव, बळीराम त्र्यंबक आदिनाथ आणि कामाजी रामराव गारोडे सर यांच्यासह समस्त गारोडे परिवाराने विनीत म्हणून विशेष परिश्रम घेतले. या हॉस्पिटलमध्ये रूट कॅनल, डेंटल इम्प्लांट, दातांची स्वच्छता, जबड्यांच्या शस्त्रक्रिया आणि इतर सर्व प्रकारचे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध होणार आहेत. एकाच ठिकाणी सर्व सोयी मिळाल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय टळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे गारोडे डेंटल क्लिनिक हे वसमतकरांसाठी एक विश्वासार्ह आरोग्य केंद्र ठरणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गजानन रामराव गारोडे. माझे BDS चे शिक्षण संभाजीनगर येथे झाले आहे. माझे MDS चे शिक्षण नाशिक येथे झाले आहे. माझे MDS ऑर्थोडोंटिक्स अँड डेंटोफेशियल या डिग्रीमध्ये झाले आहे. ऑर्थोडोंटिक्स म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा मी स्पेशलिस्ट आहे आणि मॅडम प्रोस्टोडोंटिक्स म्हणजे स्क्रू ने दात फिक्स करण्याचा स्पेशलाइस्ट. आपल्या इथं विविध सुविधा जसे की रूट कॅनल आधुनिक पद्धतीने केले जाते, अक्कलदाढ आधुनिक पद्धतीने सर्जरी करून केले जाते. आपल्याकडे ओरल कॅन्सरवर ट्रीटमेंट केला जातो. लहान लेकरांच्या दातावर पण ट्रीटमेंट केले जाते. आधुनिक पद्धतीने आपल्याकडे माप घेण्याचे पण सुविधा आहे. जसे की पहिले माप घेण्यासाठी आपण इम्प्रेशन घ्यायचो, पण आता आमच्याकडे स्कॅनर द्वारे आम्ही माप घेतोय. आणखी आमच्याकडे डिजिटल एक्सरे पण उपलब्ध आहे, ज्यासाठी आपण प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानुसार ट्रीटमेंट डिसाईड करू शकतो. एकंदरीत सगळे जसे की ओरल कॅन्सरवर विविध उपचार आहे. जसे की स्टेज 1 असेल तर टॅबलेटने होतो, स्टेज 2 असेल तर टॅबलेट आणि केमोथेरपी होतो, स्टेज 4 असेल तर आपण सर्जरीनं करतो. दाताला कीड वगैरे असं लहानपणी जर वयाच्या 6 किंवा 7 वर्षाच्या टाइमला आपण जर फ्लोराईड ऍप्लिकेशन केलं तर दातामध्ये कीड होण्याचे प्रमाण कमी होते. सर्व रुग्णांना सांगेल की आपली जी सवय आहे टोबॅको, स्मोकिंग ही पहिले बंद करा आणि दिवसातून कमीत कमी 2 वेळेस ब्रश करा. जेव्हा जेव्हा आपण जेवण करेल तेव्हा तेव्हा प्रॉपर ब्रश केले तर कीड कमी होण्याचे प्रमाण कमी होईल. 3 ते 6 महिन्यांनी विजिट द्यायला पाहिजे. आपल्याकडे पहिले तर मी ऑर्थोडोंटिक्स म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा स्पेशलिस्ट आहे. मॅडम प्रोस्टोडोंटिक्स म्हणजे इम्प्लांटॉलॉजिस्ट आणि ब्रिज कवळी बसण्याचे स्पेशलिस्ट आहेत. आपल्याकडे विविध सुविधा जसे की रूट कॅनल आहे, नंतर अक्कलदाढ काढण्याची इलाज आहे. ओरल कॅन्सर वर आपण ट्रीटमेंट काय करा. डॉक्टर मीनाक्षी गजानन गारोडे इथे तालुका प्लेस आहे, तरी पण आम्ही डिजिटल जे असतात आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट वगैरे आहे ते कमी वेळामध्ये पेशंटचा कमी वेळ जाऊन पेशंटला कमी त्रास होईल त्याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल असं आम्ही प्रयत्न करू. इथं जे की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट होतील अशा बेस्ट वे मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं. निरोगी राहण्यासाठी काय
तशासाठी जे ऑलरेडी अगोदर सांगितले डॉक्टरने, जसं की जे सवयी असतात त्या तर पूर्णपणे बंद करायला पाहिजे. त्याच्यामुळे पण जास्त कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. आणि प्रत्येक 3 महिन्याने ते कमीत कमी 3 महिने किंवा 6 महिने ही व्हिजिट द्यायला पाहिजे. दात साफ करून घ्यायला पाहिजे, किंवा जरी पण थोडंसं काही वाटत असेल, कुठे सूज आलेली असेल किंवा कीड लागलेली असेल, तर लवकर ट्रीटमेंट केली तर मग पेशंटचा वेळ पण वाचेल आणि ट्रीटमेंटचा खर्च पण कमी याच्यात होऊन जाईल. तर प्रत्येकाने 3 ते 6 महिन्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे क्लिनिकला एकदा. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.